हाय, मी आज फॅशन डिझायनर रुपाली. आज आपण ह्या पॅचच्या गळ्याला लेस लावून कसा शो एकदम परफेक्ट नाही का करता येईल. जसं की हा एकदम सिंपल गळा वाटतो, तर इथं काय करायचं आपल्याला डिझाईन. बऱ्याच जणांना पायपिंग बसवता येत नाही किंवा शेपनुसार पायपिंग परफेक्ट बसत नाही किंवा आपल्याकडे फॅब्रिक नसतं त्याच्यासाठी ऑपोजिट कलरचं किंवा गोल्डन कापड आणण्यासाठी. तर आपण काय करणार, हे असे सिंपल सोपी नाही का, म्हणजे छान अशी नाजूक लेस आहे ना याच्यावरती बरोबर अशी परफेक्ट बसून घेणार आहे आणि त्याच्यानंतर गळा कसा खूप सुंदर पद्धतीने दिसतोय ते आपण पाहणार आहे. तर अशा पद्धतीने लेस बसवताना बरोबर आपल्याला काय करायचं, गोल्डनच दोरा घ्यायचा, म्हणजे जेणेकरून तुमच्या लेसची फिनिशिंग खराब होत नाही. बऱ्याच जणांना समजत नाही, बरेच जण कलरवाला धागा यूज करतात, मग ते लेस जे आहे त्याचं फिनिशिंग थोडंसं 90% किंवा 80% 20% कमी होऊन जातं. तर आपल्याला काय करायचं आहे, लेस लावताना नेहमी ज्या कलरची लेस आहे त्याच कलरचा धागा यूज करायचा आहे. अशा पद्धतीने बरोबर शेपनुसार आपण असं वळवत, जी नाजूक लेस असते ते बरोबर तुम्हाला राऊंड पाहिजे, चौकोन पाहिजे, त्रिकोण पाहिजे, तशा पद्धतीने राऊंड शेपमध्ये वळत असते. आता टर्नला आल्यानंतर बरेच जण काय करतात, इथं लेसला असं फोल्ड करून पकडतात. तर असं फोल्ड करून पकडायची काही गरज नसते. आपल्याला काय करायचं आहे, तर राऊंड शेपपर्यंत बरोबर यायचं आहे आणि सुईला जे आहे ते आपल्याला काय करायचं, खाली खाली त्याचं जे सुईचं टोक आहे ते खाली घुसलेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर फक्त आपल्याला काय करायचं, टर्न असं करायचं आणि लेसला असं टर्नमध्ये वळवून घ्यायचे. बरेच जण काय करतात, इथं फोल्ड पकडतात किंवा असं करतात किंवा असं त्रिकोणी पकडतात. असं पकडायची गरज नाही. आपली लेस प्रत्येक ठिकाणी अँगल रेक्टँगलमध्ये एकदम वळवून घेते. तर बरोबर आपल्याला सुई फक्त खाली घुसवून ठेवायची ह्याच्यामध्ये आणि लेसला फक्त वळवून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपण त्याला परत स्टिच करणार आहे. परत आपण तसंच करणार आहे, त्या शेपच्या टोकापर्यंत बरोबर सुई अशा आतमध्ये घुसवून बरोबर आता काय करणार, आपण इकडे वळवून घेणार आहे. इथं पण आपण सुईला खाली असं आतमध्येच ठेवणार आहे आणि बरोबर असं आपल्या लेसला बरोबर, आता ही लेस अशी त्याला फक्त काय करणार आहे, अशा पद्धतीने मध्ये शेपमध्ये ओढवून घेणार आहे. अशा पद्धतीने आता आपला गळा एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये रेडी झाला आहे. आता आपण इथं खाली एक लेस लावून घेणार आहे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने हा आपला गळा रेडी झालेला आहे. बरोबर 34 मापाचा आपला ब्लाऊज आहे. बॅक साईड हे आपलं 1.5 इंच फिटिंगमध्ये जाणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याच्या साईडने आपण मोती पण लावू शकतो खूप सुंदर पद्धतीने, आणखी त्याला छान डिझाईन तयार होते नाही का. तुम्ही असं पॅचच्या म्हणजे काठाच्या डिझाईनचं पण पॅचवर्क करू शकता किंवा अदर तुमच्याकडे फॅब्रिक असेल तरी पण तुम्ही करू शकता. कसं वाटलं ही ट्रिक नवीन लेस लावण्याची?